नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज मानसशास्त्राच्या आपण एक नवीन तासिकेमध्ये स्मृती या विषयावर आपण आज अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण स्मृतीचे प्रकार आणि त्यावर आधारित PYQ आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, विस्मरणाच्या प्रक्रियेवर सर्वप्रथम प्रायोगिक संशोधन खालीलपैकी कोणी केले? तर हर्मन एबिंगहॉस, BF स्किनर, विल्यम जेम्स आणि सिगमंड फ्राइड. तर बघा, हर्मन एबिंगहॉस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यांनी 1885 मध्ये निरर्थक अक्षर समूहांचा वापर करून विस्मरणाच्या वक्राचा या ठिकाणी म्हणजेच फॉरगेटिव्ह कर्वचा शोध लावला. विस्मरणाच्या वक्राचा शोध त्यांनी लावला, ज्याला इंग्लिशमध्ये फॉरगेटिंग कर्व असं म्हटलं जातं 1885 मध्ये. म्हणून हर्मन एबिंगहॉस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. जेव्हा नवीन शिकलेली माहिती जुन्या माहितीच्या आठवणीत अडथळा निर्माण करते तेव्हा त्यास काय म्हणतात? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत: स्मृतिक्षय, दमन, पूर्वलक्षी निरोध आणि अनुलक्षी निरोध. तर पर्याय क्रमांक C, पूर्वलक्षी निरोध हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण का, जेव्हा नवीन अध्ययन जुन्या संस्कारांना पुसून टाकते, त्यात अडथळा निर्माण करते, तेव्हा त्यास पूर्वलक्षी निरोध असं म्हणतात. लक्षात ठेवायचं, नवीन शिकलेली माहिती जुन्या माहितीला आठवणीमध्ये अडथळा निर्माण करते. म्हणजे नवीन शिकलेली माहिती जुन्या माहितीमध्ये अडथळा निर्माण करते, त्याला पूर्वलक्षी म्हणायचं. आणि जेव्हा जुनी माहिती नवीन माहिती शिकण्यामध्ये अडथळा निर्माण करते तेव्हा त्याला अनुलक्षी निरोध असं म्हणायचं आहे. जर जुनी माहिती जर अडथळा निर्माण करत असेल तर त्याला पूर्वलक्षी, आणि नवीन माहिती अडथळा निर्माण करत असेल तर त्याला अनुलक्षी माहिती असं म्हणायचं आहे. म्हणजे निरोध हा शब्द त्या ठिकाणी आपण वापरणार आहोत. पण पूर्वलक्षी म्हणजेच काय, तर जुनी माहिती अडथळा निर्माण करते, आणि अनुलक्षी म्हणजे काय, नवीन माहिती अडथळा निर्माण करते. म्हणून मुद्दाम या ठिकाणी एकाच प्रश्नात आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत. तर या ठिकाणी पूर्वलक्षी निरोध हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. स्मृतीच्या कोणत्या टप्प्यात माहितीचं रूपांतर मज्जासंस्थेला समजेल अशा संकेतामध्ये केले जाते? तर त्याला संकेतन असं म्हटलं जातं. संकेतन ही स्मृतीची पहिली पायरी आहे, जिथे माहिती विशिष्ट चिन्हाच्या किंवा संकेताच्या रूपात स्वीकारली जाते. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता B पर्याय, प्रत्यावहन, साठवणूक आणि अभिज्ञान. तर या ठिकाणी पहिली पायरी संकेतन, दुसरी प्रत्यावहन, तिसरी साठवणूक आणि चौथी अभिज्ञान, असे या ठिकाणी 4 टप्पे आहेत स्मृतीचे, म्हणून लक्षात ठेवायचे आहे. तर पहिला टप्पा कोणता? संकेतन. म्हणून पर्याय क्रमांक A, संकेतन हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊ. अल्पावधीची स्मृती म्हणजे STM साठवणूक क्षमता साधारणपणे किती असते? तर लक्षात ठेवायचं आहे, ती पर्याय क्रमांक 2 बघा, 7 - 2 आणि +2. म्हणजेच काय, तर या ठिकाणी 2 चिन्ह आहेत, अधिक आणि वजा. तर अगोदर आपण वजाचा उल्लेख केला, 7तून 2 गेले 5, आणि 7 + 2 9, असे 5 ते 9, म्हणजेच 5 ते 9 घटक किती असते. म्हणून पर्याय क्रमांक B, 7 अधिक वजा किंवा 7 वजा अधिक 2 घटक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 5वा प्रश्न बघूया. एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यातील घडलेल्या घटना जशाच्या तशा आठवतात तेव्हा त्यास कोणती स्मृती म्हणतात? तर त्याला प्रसंगनिष्ठ स्मृती असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक D, व्यक्तीच्या आयुष्यातील विशिष्ट प्रसंगाशी संबंधित आठवणींना प्रसंगनिष्ठ स्मृती असं म्हटलं जातं. म्हणून 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. चला 6वा प्रश्न बघा. कोणत्याही विषयाचं पाठांतर केल्यावर त्यावर काही काळ विश्रांती घेतल्यास स्मृती चांगली राहते, याला काय म्हणतात? तर याला स्मृती दृढीकरण असं म्हटलं जातं. कारण विश्रांतीमुळे स्मृतीचे ठसे मेंदूत पक्के होतात, ज्याला कॉन्सोलिडेशन किंवा दृढीकरण असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 7व्याकडे जाऊया. खूप वर्षापूर्वी शिकलेली कविता आज पूर्णपणे आठवत नाही, पण काही ओळी वाचताच ती पटकन लक्षात येते. हे कशाचं उदाहरण आहे? तर हे बघा, पर्याय क्रमांक C बघा, अभिज्ञान. तर पर्याय क्रमांक C, अभिज्ञान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. समोर असलेल्या उद्दीपकामुळे पूर्वीची माहिती ओळखणे म्हणजेच अभिज्ञान होय. म्हणून पर्याय क्रमांक C, अभिज्ञान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 8वा प्रश्न बघा. झेकार्निक परिणामाचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. अपूर्ण राहिलेली कामे किंवा माहिती अधिक चांगली आठवते, विस्मरण हे केवळ थकव्यामुळे होते, पूर्ण झालेली कामे लवकर आठवतात, स्मृती ही जन्मजात असते. तर पर्याय क्रमांक 1 बघा, अपूर्ण राहिलेली कामे किंवा माहिती अधिक चांगली आठवते.
आता ब्लुमा झेगार्निक यांच्या मते मानवी मेंदू अपूर्ण राहिलेल्या कार्यांना पूर्ण झालेल्या कार्यापेक्षा जास्त आठवणीत ठेवतो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊ. जॉर्ज मिलर यांनी मांडलेल्या चंकिंग या प्रक्रियेचा उपयोग कशासाठी होतो? चंकिंग तर लक्षात ठेवायचं आहे, अल्पावधीची स्मृतीची क्षमता आभासी पद्धतीने वाढविण्यासाठी या ठिकाणी चंकिंग या प्रक्रियेचा उपयोग होतो. लक्षात. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जे आहे ते आपण बघा, तर विखुरलेली माहिती गटामध्ये विभागल्यास ती अल्पावधीत स्मृतीत जास्त काळ आणि जास्त प्रमाणात साठवता येते. म्हणून पर्याय क्रमांक सी अल्पावधी स्मृतीची क्षमता आभासी पद्धतीने वाढविण्यासाठी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विस्मरणाचे कारण मानसिक प्रक्रिया गटात मोडते? आता जर तुम्ही बघितलं तर खालचे सगळे बी, सी आणि डी हे शारीरिक या ठिकाणी काय आहेत? कारणं आहेत. पण हे जे दमन आहे, रिप्रेशन, दमन ही एक संरक्षण यंत्रणा आहे, डिफेन्स मेकॅनिझम त्याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी असून ती पूर्णपणे मानसिक प्रक्रिया आहे. दमन ही मानसिक प्रक्रिया आहे आणि बी, सी, डी हे शारीरिक प्रक्रिया या ठिकाणी आहेत. मेंदूला झालेली दुखापत, मज्जासंस्थेचा ऱ्हास, अंमली पदार्थ सेवन हे मात्र मानसिक प्रक्रियेमध्ये मोडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11 कडे जाऊ. एखाद्या माहितीचा संच वाचल्यानंतर त्यातील सुरुवातीची माहिती आणि शेवटची माहिती चांगली आठवते, पण मधली माहिती विसरली जाते. याला काय म्हणतात? तर याला श्रेणीस्थान प्रभाव म्हणतात. लक्षात ठेवायचं, याला काय म्हणतात? श्रेणीस्थान प्रभाव. यात प्राधान्य प्रभाव आणि ताजेपणा प्रभाव यामुळे सुरुवातीची आणि शेवटची माहिती चांगली लक्षात राहते, मधलं सगळं विसरून जातं. म्हणून श्रेणीस्थान प्रभाव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक सी. आणि डी जो आहे तो प्रतिध्वनी स्मृती हे त्याचं उत्तर होणार नाही. तर पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न बघा. स्मृती म्हणजे नव्याने केलेली निर्मिती असा विचार कोणी मांडला? थॉर्नडाईक, जे.पी. गिलफर्ड, त्याच्यानंतर फ्रेडरिक बार्टलेट आणि एबिंगहॉस. आता एबिंगहॉस तर या ठिकाणी स्मृतीचे ते जनक मानले जातात. त्यामुळं फ्रेडरिक बार्टलेट जे आहेत ते ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण बार्टलेट यांनी वॉर ऑफ गोस्ट या प्रयोगाद्वारे सिद्ध केले की स्मृती ही केवळ साठवणूक नसून ती एक रचनात्मक प्रक्रिया आहे. म्हणून सी फ्रेडरिक बार्टलेट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 13वा प्रश्न बघा. अत्यंत तीव्र भावनिक किंवा धक्कादायक घटनेच्या स्मृतीला काय म्हणतात? ज्या काळानुसार पुसल्या जात नाहीत त्याला फ्लॅशबॅक स्मृती असं म्हटलं जातं. फ्लॅशबॅक म्हटलं मी. फ्लॅशबल्ब स्मृती असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी बघा, फ्लॅशबल्ब स्मृती. आता त्याचं कारण काय? धक्कादायक किंवा अत्यंत आनंदाच्या घटनांची स्पष्ट आणि जिवंत स्मृती म्हणजेच फ्लॅशबल्ब स्मृती होय. आणि ह्या आपल्याला पटकन आठवतात, म्हणून या ठिकाणी त्या कधीच पुसल्या जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी फ्लॅशबल्ब स्मृती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा. विस्मरणाच्या हस्तक्षेप सिद्धांतानुसार विस्मरण कशामुळे होते? लक्षात ठेवायचं, कशामुळे होतं विस्मरण? तर माहितीमध्ये नवीन किंवा जुन्या माहितीचा जेव्हा अडथळा निर्माण होतो तेव्हा या ठिकाणी विस्मरण होत असतं, म्हणजे आपल्याला आठवत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक सी. कारण का? हस्तक्षेप सिद्धांत असे मानतो की एका माहितीमुळे दुसरी माहिती आठवण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 15वा. खालीलपैकी कोणती पद्धत स्मृती सुधारण्यासाठी स्मृती सहाय्यक म्हणून ओळखली जाते? मग क्षय, निरर्थक किंवा अक्षर पद्धत, लोकी पद्धत आणि दमन पद्धत. तर लक्षात ठेवायचं मेथड ऑफ लोकी आहे की नाही, परिचित ठिकाणांशी माहिती जोडून ती लक्षात ठेवण्यासाठी एक प्राचीन स्मृती सहाय्यक पद्धत आहे. म्हणून लोकी पद्धत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणजे लोकी पद्धत ही स्मृती सहाय्यक म्हणून काम करते, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघा. अल्पावधी स्मृतीचं दीर्घकालीन स्मृतीत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी जी असते ती दीर्घकालीन रूपांतर होते, त्या प्रक्रियेला काय म्हणायचं? तर त्याला दृढीकरण म्हणायचं. लक्षात ठेवा, जेव्हा माहितीवर प्रक्रिया होऊन ती दीर्घकाळ साठवली जाते तेव्हा त्यास दृढीकरण असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी दृढीकरण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढचा बघा 17वा. मज्जासंस्थेतील स्मृतीच्या ठशांना मानसशास्त्रीय भाषेत काय म्हणतात? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. एनग्रॅम्स, स्किमा, न्यूरॉन्स आणि सिनॅप्स. तर पर्याय क्रमांक ए एनग्रॅम्स त्याला म्हटलं जातं. एनग्रॅम्स किंवा मेमरी स्टेटस म्हणजेच काय? मेंदूमध्ये साठवलेले माहितीचे भौतिक ठसे, त्याला एनग्रॅम्स असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
18वा प्रश्न बघूया. विद्यार्थ्याला एखादी गोष्ट शिकवल्यानंतर काही वेळाने त्याने ती जशीच्या तशी म्हणून दाखवली तर ती कोणत्या प्रकारची स्मृती असते? आता बघा, ही यांत्रिक स्मृती असते. त्याचं कारण का? अर्थ न समजता केवळ शब्दांची पुनरावृत्ती करून साठवलेली माहिती म्हणजे यांत्रिक स्मृती होय. म्हणजे त्या ठिकाणी फक्त घोकमपट्टी म्हणूया आपण त्याला, तर ती यांत्रिक स्मृती असते. म्हणून पर्याय क्रमांक बी, यांत्रिक स्मृती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा. विस्मरणाच्या अवांतर अनुभवाचा सिद्धांत कोणी मांडला? अवांतर अनुभवाचा सिद्धांत. तर पर्याय क्रमांक डी बघा, मुलर आणि पिल्जेकर या पर्यायाकडे लक्ष द्या. मुलर आणि पिल्जेकर यांनी 1900 मध्ये विस्मरणाचा हस्तक्षेप सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी, मुलर आणि पिल्जेकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, 20वा प्रश्न. स्मृती एक मानसिक शक्ती नसून ती अनेक क्षमतांचा समूह आहे हे कोणत्या मानसशास्त्रानं मानलेलं होतं? तर या ठिकाणी विल्यम जेम्स यांनी स्मृतीला एक संघ शक्ती मानण्याऐवजी ती बहुआयामी असल्याचं सूचित केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, विल्यम जेम्स हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 21वा प्रश्न बघूया. जुन्या शिकलेल्या गोष्टीमुळे नवीन गोष्टी शिकताना अडथळा निर्माण होतो, आठवताना अडथळा निर्माण होतो, त्याला काय म्हणतात? बघा, पहिलाच प्रश्न काय होता? नवीन शिकलेल्या ज्ञानामुळे जुन्यामध्ये अडथळा निर्माण होतो. आता इथं जुन्या शिकलेल्या गोष्टीमुळे नवीन गोष्टी शिकताना किंवा आठवताना अडथळा येतो, याला म्हणायचं अनुलक्षी निरोध. लक्षात ठेवायचं. आणि जर आपण पहिला प्रश्न बघितला त्याच्यामुळे काय व्हायचं की नवीन शिकलेल्या गोष्टीमुळे जुन्या गोष्टी आठवताना अडथळा यायचा, त्याला आपण पूर्वलक्षी म्हणायचं. आणि आता जुन्या शिकलेल्या गोष्टीमुळे नवीन गोष्टी शिकताना आठवताना अडथळा निर्माण होतो, म्हणजेच जुन्यामुळं नवीनमध्ये अडथळा येतो, त्याला म्हणायचं अनुलक्षी विरोध. लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जाऊया आपण. याचं उत्तर समजलं. पर्याय क्रमांक बी, अनुलक्षी विरोध हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 22वा. एबिंगहॉसच्या विस्मरण वक्रानुसार शिकल्यानंतर सर्वात वेगाने विस्मरण केव्हा होते? तर लक्षात ठेवायचं, पहिल्या 20 मिनिटामध्ये. किती मिनिटामध्ये? पहिल्या 20 मिनिटामध्ये हे जे आहे विस्मरण, जो वेग आहे विस्मरणाचा तो 42% असतो पहिल्या 20 मिनिटामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 23वा प्रश्न बघा. संवेदी स्मृतीमधील प्रतिकात्मक स्मृती किती काळ टिकते? तर ती सगळ्यात कमी याच्यामध्ये जो पर्याय 0.5 सेकंद. दृष्टीशी संबंधित संवेदी स्मृती ही फक्त अर्ध्या सेकंदापेक्षा कमी काळ टिकते. म्हणून 0.5 सेकंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. 24वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या स्मृतीचं अंग नाही? आता आपण बघितलं, साठवण, ग्रहण, प्रत्यावरण, कल्पना मात्र नाही. लक्ष ठेवा, इमॅजिन हे त्या स्मृतीमध्ये नाही. कल्पना ही एक वेगळी मानसिक प्रक्रिया आहे, ती स्मृतीच्या 4 अंगापैकी नाही. कारण स्मृतीची 4 अंग कोणते आहेत? ग्रहण, टिकवण, प्रत्यावहन आणि शेवट ओळख, हे 4 आहेत. लक्षात. चला पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा. स्मृतीच्या माहिती प्रक्रिया प्रतिमानाचे जनक कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ॲटिकिन्सन आणि शिफ्रिन हे जे आहे हे जोडी जी आहे ती जोडी यांनी 1968 मध्ये स्मृतीचं त्रिस्तरीय प्रतिमान म्हणजे काय सेन्सरी, STM आणि LTM मांडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, ॲटकिन्सन आणि शिफ्रिन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण त्यांना स्मृतीच्या माहितीच्या प्रतिमानाचं जनक मानलं जातं. पुढचा प्रश्न 26वा. मेंदूला इजा झाल्यामुळे मागील स्मृती नष्ट होणे या विकाराला काय म्हणतात? तर या विकाराला काय म्हणतात? स्मृतिभ्रंश म्हणतात. स्मृतिभ्रंश. तर या ठिकाणी स्मृतिभ्रंश केव्हा होतो? मेंदूला इजा लागल्यानंतर होतो. त्याला इंग्लिशमध्ये ॲम्नेशिया असं सुद्धा म्हटलं जातं. स्मृतिभ्रंश. तर या ठिकाणी जे काही आपल्या आठवणीत असतं ते निघून जातं, आहे की नाही? मग त्याला काहीच आठवत मागचं. तर अशा चित्रपटामध्ये आपण ह्या गोष्टी बघतो, त्याला मागचं काय आठवतच नाही की. तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक ए, स्मृतिभ्रंश. 27वा प्रश्न बघा. जेव्हा आपण एखादी गोष्ट ओठावर आहे पण आठवत नाही अशा स्थितीत असतो तेव्हा त्यास काय म्हणतात? ओठावर आहे पण आपल्याला आठवत नाही. बऱ्याच वेळा आपली सुद्धा अशी अवस्था होते, तर त्याला TOP अवस्था असं म्हटलं जातं. टिप ऑफ द टंग फेनोमेनन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? माहिती मेंदूत आहे पण ती बाहेर येत नाही, याला जिभेच्या टोकावर असणे असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये TOP अवस्था असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 28वा प्रश्न बघा. स्मृती वाढवण्यासाठी वापरली जाणारी PQRST पद्धत खालीलपैकी कोणी सुचवली? तर या ठिकाणी पावलॉव, थॉमस अँड रॉबिन्सन्स, हर्बर्ट आणि ब्रुनर. तर थॉमस अँड रॉबिन्सन्स म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यांनीच ही पद्धत प्रभावी स्मृतीसाठी मानली
जाते त्यांनीच ही निर्माण केलेली आहे. आता पी म्हणजे प्रिव्ह्यू, क्यू म्हणजे क्वेश्चन, आर म्हणजे रीड, त्याच्यानंतर सेल्फ रिकेक्शन तर ते आहे यस, आणि टी म्हणजे टेस्ट. अशा प्रकारे प्रिव्ह्यू, क्वेश्चन्स, रीड, सेल्फ रिकेक्शन आणि टेस्ट हे या PQRSTचं लॉंग फॉर्म आहे. मग या ठिकाणी स्मृती वाढवण्यासाठी कोणी सुचवली ती? थॉमस आणि रॉबिन्सन. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न बघा. ज्या स्मृतीचं वर्णन शब्दात करता येते त्याला काय म्हणतात? म्हणजे व्यक्त करतात आपल्याला ती, म्हणून ते व्यक्त स्मृती असं म्हणायचं. पर्याय क्रमांक बी व्यक्त स्मृती आपल्याला योग्य पर्याय आहे. आता ज्या स्मृतीचं वर्णन करता येतं ती व्यक्त स्मृती, आणि ज्या स्मृतीचं वर्णन करता येत नाही त्याला काय म्हणायचं? अव्यक्त स्मृती. लक्षात, जर प्रश्न बदलला तर आपलं उत्तर देता आलं पाहिजे. चला, पर्याय क्रमांक बी हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. शिक्षकाने वर्गात शिकवताना चित्रे, तक्ते आणि नकाशाचा वापर केल्यास विद्यार्थ्याची स्मृती का सुधारते? त्याचं कारण काय? कारण मेंदूला बहुसंवेदी उद्दीपक मिळतात. म्हणून पर्याय क्रमांक ए, जेव्हा माहिती एकापेक्षा जास्त ज्ञानेंद्रियाद्वारे पोहोचते तेव्हा तिचं दृढीकरण अधिक प्रभावी होतं. म्हणून पर्याय क्रमांक ए, कारण मेंदूला बहुसंवेदी उद्दीपक मिळतात, हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे मानसशास्त्रावरील स्मृती या विषयावर, महत्त्वाच्या विषयावर आपण आजची आपली PYQ घेतलेली आहे. आशा करतो तुम्हाला ती आवडली असेल, समजली असेल. जर आवडली असेल, समजली असेल तर या ठिकाणी लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये TET असेल किंवा CTT असेल त्यामध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.